हाँ इसमें भी डालना है। हाँ तिथे आहे ना विक्रोळीला, लेफ्टला मारे। हाँ तिथे आहे ना लेफ्ट साईडला। हाँ चल आड़ाईला का? आड़वीला। मिशन चेंज करने से पहले, चेंज करने के बाद भी बोलेंगे। चालू ही है, बोल। शुभम बरोबर छोटासा प्रँक केला। ॲक्च्युली आपण एका लोकेशनवरती आलो आहे पवईला, आणि इकडे आपल्या दोन्ही बाईक्स उभ्या आहेत, ॲव्हेंजर आणि NS, आणि दोघांचे रेअर टायर चेंज करायचे आहेत। तर पहिली आपली जी धन्नू आहे ॲव्हेंजर, ह्याच्यामध्ये 130/90चा टायर आहे, आणि हा आपण C8चा टाकलेला। लास्ट जो चेंज केलेला तो होता हे बघा 130/90। लास्ट जो चेंज केलेला तो होता ऑलमोस्ट 63,000 किलोमीटर्सवरती, आणि त्यानंतर थोडी गाडी चालली, आणि चालल्यानंतर आपण ह्याचं हे मीटर चेंज केलेलं, आणि आता ऑलमोस्ट 71,198 एवढं रन झालेलं, म्हणजे ऑलमोस्ट 135च्या ॲप्रॉक्स 135,000 किलोमीटर्स एवढी ही गाडी चाललेली आहे गेल्या 9 वर्षांमध्ये। आणि आपण आता त्याचा टायर चेंज करणार आहोत। आणखी याच्यामध्ये मल्टिपल पंक्चर्स पण झालेले आहेत, आणि पंक्चर चेंज केल्यानंतर आपल्याला फीडबॅक असा आला की टायरचे बरंच झालेली आहे फ्रिक्शन, तो बेटर आहे, बेटर आहे पंक्चर काढण्यापेक्षा टायरच चेंज करून टाका। आणि हा आपला फ्रंट टायर तरी सध्या ओके, आय मीन, आणि गॅरेजवाल्याला दाखवल्यानंतर तोही बोलला की तुम्ही अजून 2 महिन्यांनंतर, म्हणजे पावसाळा जाऊ दे त्यानंतर तुम्ही चेंज करू शकता। सो लेट्स कम टू NS नो। NSचा आपण शुभम कोणचा होता यार NS? अपोलो H1। हा अपोलो H1 होता 150/60। हा आपण टाकलेला तेव्हा NS चाललेली ऑलमोस्ट 27,000 किलोमीटर्स, आणि आता आहे अभी कितना है रे? 44,500। तो आता आहे इकडे तुम्ही बघू शकता 44,544, म्हणजे ऑलमोस्ट 18,000 किलोमीटर्सवरती, 18,000 किलोमीटर्सवरती आपण त्याला चेंज करणार आहोत। तो त्याची जिकडे आपण मोस्टली, आता आमचं तर असंच आहे की हे काही ब्रँड प्रमोशन नाही आहे, पण आपण एका रिलाय करतो आहे म्हणून दोघांनी असं ठरवलं आहे की MRFचंच टाकायचं, राईट। तर मी C8 आपला जो स्टॉक टायर होता बाईकचा जेव्हा 2016मध्ये घेतलेली, तोही MRF होता। त्याच्यानंतर आपण C8ला यूज करून बघितलं, C8ने पण आपल्याला चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्सच दिलेला आहे। सो नाव वी विल ट्राय अगेन दी MRF। सो लेट्स मूव, आम्ही इकडून जाऊ, आणि जिकडे आपण डिओचं टायर चेंज केलेलं तिथेच जाणार आहोत। तिथेच आपण MRFची जी डीलर आहे, मी लोकेशन वगैरे तुम्हाला सांगतो, ते विक्रोळीलाच आहे। तर आपण इकडून जाऊ, आणि इकडे तुम्ही बघू शकता ज़बरदस्त असं लोकेशन पवायला, सुपर। ठीक है, चलो निकलते फिर। हे बारिश है, नया टायर के बाद ही डालना। हम लोग जाने वाले थे विक्रोली, जहाँ से टायर डालने वाले थे, लेकिन बारिश का कुछ अलग ही प्लान था, अचानक से बारिश स्टार्ट हो गई। बाय द वे ये वीडियो थोड़ा ओल्ड था, तो मैं आज पोस्ट कर रहा हूँ। लेकिन आगे जाके बैटरी भी पावर कम था, और हम लोग जैसे ही पहुँचे वो संडे, तो शॉप भी बंद हो चुकी थी। नेक्स्ट टाइम जब भी जाऊंगा तो वीडियो बनाऊंगा टायर चेंज करने का टाइम, देखते कभी आता है टाइमिंग। वीडियो पसंद आई है तो लाइक शेयर सब्सक्राइब करिए। थैंक यू।